नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोयडवी, रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. विद्यार्थी मित्रों, last two lectures we have discussed about corporate accounting subject, unit first, profit prior to incorporations. त्या दोन लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये इनकॉर्पोरेशन म्हणजे काय ह्या संदर्भात त्याचे इंट्रोडक्शन्स आपण बघितलेले होते. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण हाऊ टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा, त्याचबरोबर कोणकोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो करायच्या त्या मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. तर त्या ठिकाणी मी प्रामुख्याने तुम्हाला 10 स्टेप्स सांगितल्या होत्या. तर त्या स्टेप कुठल्या, तर रीड द प्रॉब्लेम केअरफुली, apportionment of all the expenses and income in the basis, draw the format of pre-period and post-period, then calculate the sales ratio, then calculate the time ratio, then draw the format of profit and loss statement, then first take all income and divide it in their basis and do total of that income, then take all expenses and divide it in their basis and do total of all expenses pre and post period, and then less all pre and post column expenses in their income, and last all both side remaining profit and loss is matched in profit which is given in problem. ह्या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितल्या होत्या. ह्या स्टेप्सचा यूज करूनच आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना कुठला फॉर्मॅट यूज करायचा त्या ठिकाणी तुम्हाला दोन फॉर्मॅट सांगितले, एक तर व्हर्टिकल फॉर्मॅट आणि हॉरिझॉन्टल फॉर्मॅट. तर आपण व्हर्टिकल फॉर्मॅटनुसार प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे सोडवणार आहोत. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा पर्टिक्युलर, बेसिस, प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड हे 4 कॉलम त्या ठिकाणी करावे लागतात. प्रथम आपण सर्व इन्कम घेत असतो, ते कुठल्या बेसिसवरती आहेत ते डिवाइड करत असतो प्री आणि पोस्ट पिरियड नंतर. त्यानंतर त्यातनं सर्व एक्सपेन्सेस हे लेस करत असतो. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट त्या ठिकाणी तयार करत असतो. मग त्या पद्धतीनं आपण काय करूया, प्रॉब्लेम सोडवूया. तर मग प्रथम आपण काय करूया की स्टेप्स नंबर 5 काय, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण दिलेला आहे. हा प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण काय करूया, व्यवस्थितरित्या रीड करून घेऊया. तर चैतन्य लिमिटेड कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 जुलै 2019 टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मिस्टर अनिल अँड सुनील विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी काय म्हटलं की चैतन्य लिमिटेड कंपनी आहे ती इनकॉर्पोरेटेड कधी झाली. इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय, तुम्हाला मी लास्ट लेक्चर सांगितलं. इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय, तुमच्या कंपनीला डेट ऑफ सर्टिफिकेट किती भेटलं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन कधी झालं, तर 1 जुलै 2019 ती इनकॉर्पोरेट झाली. त्यानंतर टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मिस्टर अनिल अँड सुनील विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासून, तर 1 एप्रिल 2019 म्हणजेच तिला आपण काय म्हणतो, डेट ऑफ ॲक्विजिशन्स किती आहे, तर 1 एप्रिल 2019. त्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स अँड फिगर रिलेटिंग टू द इयर एंडिंग 31 मार्च 2020 फाइंड आउट द प्रॉफिट प्रायर पिरियड अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आणि याच्यावरनं आपल्याला काय म्हटलं की इयर एंडिंग हे कधी असणार आहे, तर 31 मार्च 2020 हे इयर एंडिंग असणार आहे. आणि याच्या दरम्यान जो काही 1 एप्रिल, 1 जुलै आणि 31 मार्च याच्या दरम्यान जो काही तुमच्या कंपनीला प्रॉफिट झाला असेल प्री आणि पोस्ट पिरियडमधील, तो आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी सांगितलं आहे, द सेल्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 वेअर ₹5 lakh डिवायडेड इंटू ₹1 lakh फॉर द पिरियड अप टू 1 जुलै 2019 and ₹4 lakh for the remaining period. तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला काय सांगितलं की संपूर्ण वर्षाची ह्या ठिकाणी तुम्हाला सेल्स दिलेले आहे 31 मार्च 2020 पर्यंत. म्हणजे काय येणार, तर संपूर्ण वर्षाची, संपूर्ण इयरची तुम्हाला ह्या ठिकाणी सेल्स दिले आहे. तर किती सेल्स दिले आहे, तर त्या ठिकाणी ₹5 लाख पूर्ण वर्षाची तुम्हाला सेल्स दिलेली आहे. आता ही सेल्स तुम्हाला 2 भागामध्ये डिवाइड केलेले असते. तर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, इनकॉर्पोरेशनच्या आधीचा पिरियड आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा पिरियड, ह्या ठिकाणी 2 पिरियड त्या ठिकाणी पडतात. तर आधीच्या पिरियडला आपण प्री पिरियड म्हणतो आणि नंतरच्या पिरियडला आपण पोस्ट पिरियड म्हणतो. आता
प्री पिरियडमध्ये किती सेल्स असणार आणि पोस्ट पिरियडमध्ये किती सेल्स असणार हे सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला डिवाइड करून दिलेलं आहे. मग त्यांनी काय म्हटलं आहे की वेअर ₹5 lakh डिवायडेड इंटू ₹1 lakh फॉर द पिरियड अप टू 1 जुलै. तर ₹1 lakh त्यांनी अप टू 1 जुलै 2019 पर्यंत सांगितले. म्हणजे कंपनी इनकॉर्पोरेशन्स होण्याआधीच्या पिरियडपर्यंत त्यांनी किती सेल्स सांगितले त्या ठिकाणी, तर ₹1 लाख. म्हणजे ही कुठल्या पिरियडची सेल्स असणार, तर त्या ठिकाणी प्री पिरियडची ती सेल्स असणार. त्यानंतर ₹4 lakh फॉर द रिमेनिंग पिरियड आणि राहिलेली 4 lakh ही कुठला असणार, तर रिमेनिंग पिरियड. आता 1 जुलै 2019ला आपल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन झालं. इनकॉर्पोरेशन झाल्यानंतरच्या पिरियडला आपण काय म्हणतो, तर पोस्ट पिरियड. म्हणजे पोस्ट पिरियडसाठी किती सेल्स त्यांनी सांगितले, तर त्या ठिकाणी ₹4 lakh सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे बी ग्रॉस प्रॉफिट फॉर द इयर वॉज ₹1,25,000 आणि तुम्हाला इथं ग्रॉस प्रॉफिट दिला आहे. ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी काय असतो, तुमचा इन्कम असतो. तो इन्कम साईडला आपण नेहमी काय करत असतो, दाखवत असतो. तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला किती दिलेला आहे, ₹1,25,000 आणि तो ग्रॉस प्रॉफिट नेहमी आपण कशामध्ये डिवाइड करत असतो, तर तो सेल्स बेसिसमध्ये आपण डिवाइड करत असतो. कशामध्ये, सेल्स बेसिस. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तो इन्कम असल्यामुळे आपण त्याला सेल्स बेसिसवरती आपण डिवाइड करणार का, तर तो सेल्सच्या रिलेटेड आहे. त्यानंतर काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते बघूया. तर एक्सपेन्सेस बघा, सॅलरी, रेंट, टॅक्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी, इन्शुरन्स, डायरेक्टर फीज, ऑडिटर फीज, हे सर्व एक्सपेन्सेस दिले आहेत. हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायचे असतात. आता डिवाइड करत असताना तुम्हाला काय करावं लागतं, तर ते कुठल्या बेसिसवरती डिवाइड करणार हे तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा अपॉर्चमेंट त्याचं करावं लागेल. तर मग आपली दुसरी स्टेप काय आहेत बघा. तर स्टेप नंबर फर्स्ट आपली झालेली आहे, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. सेकंड स्टेप, अपॉर्चमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम इन द बेसिस. आता हे जे काही इन्कम आणि एक्सपेन्सेस दिले आहेत त्यांचं काय करायचं, आपल्याला अपॉर्चमेंट करायचं. आता बघा, पहिलं एक्सपेन्सेस आहे तुमचा सॅलरी. सॅलरी काय आहे, तर हे फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत. का फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आहेत, तर त्या ठिकाणी सॅलरी ही आपल्याला फिक्स मंथली ही पेड करावीच लागते. म्हणून त्याला आपण नेहमी कशावरती करतो, फिक्स नेचरचे जे काही एक्सपेन्सेस असतील ते आपण नेहमी टाईम बेसिसवरती रेकॉर्ड करत असतो. त्यानंतर सेकंड आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस म्हणजे काय, भाडे. आता मंथली आपल्याला आपल्या कंपनीचं, आपल्या बिझनेसचं किंवा एखादी मशिनरी असेल त्याचं रेंट हे तुम्हाला मंथली हे पेड टाईमवरती करावंच लागतं. म्हणून हे कशाच्या रिलेटेड आहे, तर टाईम बेसिसवरती. तर हे सुद्धा आपण टाईम बेसिसवरती डिवाइड करणार. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसच्या रिलेटेड जे काही सर्व एक्सपेन्सेस असतात ते सर्व कशाच्या रिलेटेड असतात, तर सर्व ते टाईमच्या बेसिसवरती, ते टाईम बेसिसवरती आपण डिवाइड करतो. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी मंथली पेड करावं लागते, त्यामुळे ते सुद्धा टाईम बेसिसवरती. इन्शुरन्स टाईम बेसिसवरती. तुम्हाला लास्ट लेक्चरला मी बेसिस ऑफ अपॉर्चमेंट हे तुम्हाला एक चार्ट तयार करून दिलेलं होतं. फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, त्याचबरोबर फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, त्याचबरोबर व्हेरिएबल एक्सपेन्सेस कोणते, व्हेरिएबल नेचरचे एक्सपेन्सेस कोणते, आणि नंतर प्री पिरियडचे एक्सपेन्सेस कोणते आणि पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस कोणते, हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला बेसिस ऑफ अपॉर्चमेंट फिक्स एक्सपेन्सेस कोणकोणते, तर त्या ठिकाणी सॅलरी सांगितली होती, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, रेंट अँड अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेले होते. मग त्या पद्धतीने आपण त्या नेचरनुसार आपण हे सर्व एक्सपेन्सेस त्या ठिकाणी त्या बेसिसनुसार पहिल्यांदा अपॉर्चमेंट करून घेऊया. डायरेक्टर फीज हे नेहमी तुम्हाला मी कुठं म्हटलेलं, तर हे नेहमी आपण पोस्ट पिरियडमध्ये घेत असतो. आता पोस्ट पिरियडमध्ये का घेतो, तर डायरेक्टर हे कुठं वर्क करत असतात, तर ते कंपनीमध्ये वर्क करत असतात. आता कंपनीमध्ये वर्क करतात म्हणजे कंपनी आपली कधी स्टार्ट झाली, कधी खऱ्या स्वरूपानं हे झाली, मान्यता भेटली, तर 1 जुलै 2019ला. म्हणजे त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये काय करत असतात, कंपनी खऱ्या अर्थानं खऱ्या स्वरूपानं त्या ठिकाणी तयार झालेली असते
आणि त्यामध्ये कोण काय करत असते, काम करत असतं, तर डायरेक्टर. मग डायरेक्टर हे कशा रिलेटेड येणार, तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियड. त्यानंतर ऑल्टर फीज. ऑल्टर फीज संदर्भात सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये एक नोट सांगितलेली की ऑल्टर फीज जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर फक्त ऑल्टर फीज जर सांगितली असेल तर ती डायरेक्टली तुम्ही संपूर्ण वर्षाची आहे असं कन्सिडर करायचं आहे. आणि ती कन्सिडर केल्यानंतर ती प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये दोन्ही पिरियडमध्ये तुम्हाला ती डिवाईड करायची असते. आणि ती डिवाईड करत असताना नेहमी ती तुम्ही टाईम बेसिसवरती डिवाईड करावी. इंटरेस्ट ऑन लोन हे सुद्धा नेहमी आपण टाईम बेसिसवरती हे करतो, त्यामुळे टाईम बेसिस घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट ही नेहमी कशाच्या रिलेटेड असते, तर ॲडव्हर्टाइजमेंट ही नेहमी सेल्सच्या रिलेटेड असते. का, तर बघा आपल्याला जर सेल्स करायचे असेल तर जास्तीत जास्त सेल्स वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही करत असतो. मग ही कशाच्या रिलेटेड झाली, तर सेल्सच्या. मग आपण ती कुठल्या बेसिसवरती डिवाईड करणार, तर सेल्स बेसिस. मग ह्या सेल्स बेसिस. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स. बघा नावामध्येच आहे सेल्स, त्यामुळे डायरेक्टली आपण सेल्स बेसिसवरती डिवाईड करून देणार. कॅरेज आउटवर्ड. माल इकडं तिकडं सेलच्या रिलेटेड असेल तो व्हायला त्या संदर्भात जो काही खर्च झाला असेल त्याला आपण नेहमी सेल्स बेसिसवरती डिवाईड करतो. बँक चार्जेस नेहमी आपण टाईम रेशोवरती डिवाईड करत असतो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ह्या प्रकारचे जे काही एक्सपेन्सेस असतात ते हे काय असतात, फिक्टिशियस ॲसेट असतात. हे सर्व एक्सपेन्सेस तुम्ही नेहमी पोस्ट पिरियडमध्ये करत असता, म्हणून ते आपण कुठं दाखवणार, तर पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार. डेप्रिसिएशन प्रत्येक वर्षाला आपल्याला तो प्रत्येक ॲसेटवरनं तो चार्जेस हा करावा लागतो. त्यामुळं हे कुठल्या नेचरचं एक्सपेन्सेस होणार, तर त्या ठिकाणी टाईम बेसिसवरती किंवा टाईमच्या याचं एक्सपेन्सेस होणार, म्हणून ते आपण टाईम बेसिसवरती डिवाईड करू. हे सर्व एक्सपेन्सेस पहिल्यांदा काय करावं लागतात, आपल्याला अपॉइंटमेंट करून घ्यावं लागतात, म्हणजे टाईम बेसिसवरती, सेल्स बेसिसवरती. त्यानंतर पुढचा पॉईंट त्याने दिलेला आहे डी, नेट प्रॉफिट ऑफ द इयर ₹67,000. आपल्याला ह्या ठिकाणी संपूर्ण वर्षाचा नेट प्रॉफिट हा दिलेला असतो आणि हाच नेट प्रॉफिट आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाईड करायचा असतो. आणि तो आपल्याला त्या ठिकाणी प्री पिरियडमध्ये किती नेट प्रॉफिट असणार, पोस्ट पिरियडमध्ये किती प्रॉफिट असणार, हे आपल्याला त्यावरून सर्च करायचं असतं. तर मग चला बघूया. हे सर्व प्रॉब्लेम आपला रीड झालेला आहे. त्यानंतर त्याचे सर्व एक्सपेन्सेस आपण अपॉइंटमेंट केलेले आहेत. त्यानंतर पुढची स्टेप आपण बघूया. स्टेप नंबर थर्ड काय म्हटलं की ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्री पिरियड अँड पोस्ट पिरियड. आता आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करावं लागणार प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड. आता सोल्युशन करत असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व तुम्हाला स्टार्टिंगला दिलेल्या डेट्स 1 जुलै, 1 एप्रिल, 31 मार्च ह्या सर्व डेट त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतात. त्यालाच आपण म्हणतो इम्पॉर्टंट डेट्स. ह्या सर्व डेट्स तुम्हाला पहिल्यांदा विचारात घ्याव्या लागतात. आता ह्या डेट्स बघा. पहिल्यांदा आपण काय करतो की इनकॉर्पोरेशन कधी झाली आपली कंपनी, तर 1 जुलै 2019ला. ते पहिल्यांदा आपण लिहितो. ते नेहमी पहिल्यांदा ह्या स्वरूपात काय करायचं, फॉर्मॅट एक चार्ट ड्रॉ करायचा. त्या ठिकाणी 3 रो करायच्या आणि मधल्या मिडल रोला काय करायचं, पहिल्यांदा इनकॉर्पोरेशनची पहिल्यांदा इन्फॉर्मेशन्स लिहायची. आता बघा जसे की इथे लिहिले की 1 जुलै 2000 याला काय झालं, 2019ला आपल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन झाले. त्यानंतर ती कंपनी कधीपासनं, डेट ऑफ ॲक्विजिशन कधी आहे, कधीपासनं इफेक्ट फ्रॉम, तर 1 एप्रिल 2019ला. मग आपण ते कधी घेणार, याच्या आधी नंतर घेणार, म्हणजे 1 एप्रिल 2019 आपण त्याच्या पुढं हे घेणार. त्यानंतर इयर एंडिंग कधीपर्यंत सांगितलेलं आहे त्यांनी, तर त्या ठिकाणी इयर एंडिंग आपल्याला 31 मार्च 2020 पर्यंत सांगितलेलं आहे, म्हणून आपण इयर एंडिंग 31 मार्च 2020 हे घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथं लक्ष द्या सर्वांनी की ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉ केल्या. ओके, सगळ्या गोष्टी लिहिल्या, डेट ऑफ ॲक्विजिशन्स लिहिल्या. आता यालाच आपण काय म्हणतो, सर्वांनी लक्ष द्या, याला आपण डेट ऑफ ॲक्विजिशन्स असं म्हणतो. डेट ऑफ
ॲक्विजिशन्स. याला आपण म्हणतो, ह्या डेटला आपण म्हणतो सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स. कुठल्या? तर ह्या डेटला. त्यानंतर ही इयर एंडिंगची 31 मार्च ही कुठली असणार? इयर एंडिंग. आता इथं लक्ष द्या सर्वांनी. कंपनी इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर त्याच्या आधीचा पिरियड 1 एप्रिल टू 1 जुलै 2019 पर्यंत जो काही पिरियड असतो त्या पिरियडला आपण काय म्हणतो? प्री पिरियड असं म्हणत असतो. त्याला आपण असं बी म्हणतो प्रॉफिट प्रायर पिरियड इनकॉर्पोरेशन्स. आणि कंपनी इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर इयर एंडिंगपर्यंत जो काही पिरियड असतो त्याला आपण नेहमी काय म्हणत असतो? पोस्ट पिरियड असं म्हणत असतो. आता इथे लक्ष द्या, प्री पिरियड कुठला आणि पोस्ट पिरियड कुठला हे पहिल्यांदा आपण सर्च करून घ्यायचं. त्यानंतर पुढची स्टेप आपण फॉलो करायची. आता स्टेप नंबर काय असणार आहे? 3rd झालेली आहे. ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्री पिरियड अँड पोस्ट पिरियड आपलं झालेलं आहे. आता पुढची स्टेप, स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय म्हटलंय तर कॅल्क्युलेट द सेल्स रेशो. आता काय करूया आपण? सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स करूया. आता सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना काय विचारात घ्यायचं तर सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं म्हटलंय की द सेल्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 ₹5 lakh divided into ₹1 lakh for the period up to 1 July 2019 and ₹4 lakh for the remaining period. आपल्याला ह्या ठिकाणी संपूर्ण वर्षाची सेल्स दिलेली आहे. कधी संपूर्ण वर्ष म्हणजे कधी? तर जेव्हा बिझनेस आपण स्टार्ट करतो 1 एप्रिल टू 31 मार्च ह्या संपूर्ण वर्षाची आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांनी सेल्स ही दिलेली आहे. ती सेल्स किती दिली ती पहिल्यांदा घ्या. ती सेल्स पहिल्यांदा आपण आपल्याला त्या वर्षाची 5 लाख रुपये सेल्स ही दिलेली आहे. आता ही सेल्स आपल्याला त्यांनी 2 भागामध्ये डिवाइड करून दिलेली आहे. तर 2 भागामध्ये डिवाइड करून दिलेले आहे म्हटल्यावर काय? प्री पिरियडमध्ये त्यांनी ह्या पिरियडमध्ये त्यांनी किती सेल्स सांगितलेले आहे हे 5 लाखापैकी? तर त्यांनी अप टू 1 जुलै 2019 पर्यंत 1 लाख रुपये सांगितले. म्हणजे अप टू 1 जुलै 2000 म्हणजे 1 एप्रिल टू 1 जुलैपर्यंत त्यांनी ह्या 5 लाखापैकी 1 लाख ही प्री पिरियडसाठी सांगितलेली आहे सेल्स. त्यानंतर रिमेनिंग सेल्स ही कुठल्या पिरियडसाठी सांगितले तर पोस्ट पिरियडसाठी. मग आता 5 लाखामधनं 1 लाख रुपये गेले, राहिले किती तर 4 लाख. हे 4 लाख रुपये तुम्ही पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार आणि याच्यावरनं तुम्हाला काय करावं लागते? सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स करायचा असतो. आता बघूया की कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो. तर सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करत असताना काय विचारात घ्यायचे तर कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो बघा. ह्या ठिकाणी रेशो काढत असताना आपण प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडच्या दोन्ही पिरियडच्या त्या ठिकाणी सेल्स विचारात घेणार. मग बघा प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड ॲज टू आपण हे डिवाइड करणार. पहिल्यांदा प्री पिरियडची सेल्स घेऊया. किती आहे प्री पिरियडची सेल्स तर 1 लाख रुपीज ती घेतली. त्यानंतर पोस्ट पिरियडची घेऊया. किती आहे 4 लाख रुपीज. ओके. आता ह्या ठिकाणी प्री पिरियडची सेल्स घेतली आपण, पोस्ट पिरियडची सेल्स घेतलेली आहे. आता प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडची सेल्सला अशा एका संख्येनं भागायचं, एका संख्येनं भाग द्यायचं की त्या दोन्ही त्या दोन्ही संख्येला भाग जाईल. मग कुठल्या तर ह्या ठिकाणी इझिली तुम्हाला त्या ठिकाणी भाग देता येईल. बघा डायरेक्ट 0 0 सर्व कट करून टाकायचे आणि तुमचा रेशो हा काय येणार तर सेल्स रेशो हा तुमचा 1:4 हा येईल. कुठला येणार 1:4 हा तुमचा त्या ठिकाणी सेल्स रेशो हा येऊन जाईल. हे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक काय करा काढा. त्यानंतर ही स्टेप झाली 4. त्यानंतर पुढची स्टेप्स नंबर 5. त्याला आपण काय म्हणतो कुठली स्टेप आहे ती कॅल्क्युलेट द टाइम रेशो. आता
टाईम रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना तुम्हाला मी लास्ट लेक्चरला म्हटलं की टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना नेहमी आपण काय करत असतो, मंथ्स कन्सिडर करत असतो. काय नेहमी आपण मंथ्स कन्सिडर करत असतो. कॅल्क्युलेट द टाईम रेशो कन्सिडर इन मंथ्स, फक्त मंथ्स त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. आता हे मंथ्स कुठले कन्सिडरेशन करत असतो, तर प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचे. या ठिकाणी प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचे आपण काय करत असतो, मंथ्स त्या ठिकाणी विचारात घेत असतो. तर बघूया प्री पिरियडसाठी किती मंथ्स असतात आणि पोस्ट पिरियडसाठी किती मंथ्स आहेत. बघा प्री पिरियड स्टार्टिंग कधी होते, तर 1 एप्रिल स्टार्टिंग कधी होते, तर 1 एप्रिल 2019ला आणि इनकॉर्पोरेशन्स कधी झाले, तर 1 जुलै 2019ला. आता ह्या दरम्यान किती त्या ठिकाणी मंथ झालेले आहेत, तर लक्ष द्या सर्वांनी. ह्या दरम्यान त्या ठिकाणी किती मंथ झालेले आहेत, तर एप्रिल, मे, जून ओके, एप्रिल, मे, जून म्हणजे 3 मंथ्स त्या ठिकाणी झालेले आहेत. किती? 3 मंथ्स. त्या ठिकाणी तुम्हाला 3 मंथ्स त्या ठिकाणी प्री पिरियडसाठी लागलेले आहेत. त्यानंतर पोस्ट पिरियडसाठी रिमेनिंग मंथ्स. पोस्ट पिरियडसाठी आता किती मंथ्स लागतात सर्वांनी काउंट करा, तर 1 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 9 मंथ्स हे तुमचे कशासाठी लागले आहेत, हे पोस्ट पिरियडसाठी लागलेले आहेत. आता ह्या ठिकाणी टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला नेहमी मंथ्स विचारात घ्यावे लागतात. तर पहिल्यांदा आपण प्री पिरियडचे मंथ्स घेणार आणि त्यानंतर पोस्ट पिरियडचे मंथ्स घेणार. आता प्री पिरियडचे मंथ्स घेत असताना त्या ठिकाणी किती मंथ्स आहेत प्री पिरियडचे, तर त्या ठिकाणी 3. मग 3 घ्या पहिल्यांदा. प्री पिरियडमध्ये 3 मंथ्स. त्यानंतर पोस्ट पिरियडमध्ये किती मंथ्स आहेत, तर 9 मंथ्स. ते 9 मंथ्स घ्या. ओके. आता त्यानंतर प्री आणि पोस्ट पिरियडचे आपण मंथ्स घेतल्यानंतर आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. रेशो काढत असताना अशा एका संख्येनं भाग द्यायचा की त्या संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल. तर ह्या ठिकाणी आता विचार करा की 3 ला कुठल्या संख्येनं भाग जाईल, तर 3 न जाणार. 9 ला कुठल्या संख्येनं भाग जातो, तर 3 न जातो. म्हणून आपण ह्या संख्येला 3 न भागूया. तर 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. मग आपला टाईम रेशो काय येणार, तर त्या ठिकाणी 1:3 हा आपला त्या ठिकाणी टाईम रेशो हा येणार. ओके, समजलं सर्वांना. तर पहिल्यांदा आपण काय केलं, सेल्स रेशो कॅल्क्युलेशन केला. सेल्स रेशो कशाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन केला, तर त्या ठिकाणी आपण ही सेल्स त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर ती सेल्स आपण प्री आणि पोस्ट पिरियडची घेऊन आपण त्या ठिकाणी आपला सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स केलेला आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द टाईम रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आपण नेहमी काय केले, मंथ्स कन्सिडर केले. काय मंथ्स म्हणजे प्री पिरियडचे मंथ्स किती आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स किती हे आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा विचारात घेतले. त्या ठिकाणी प्री पिरियडचे पहिल्यांदा मंथ्स घेतले. प्री पिरियडचे मंथ्स होते आपले 3 आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स होते 9 आणि त्याला एका समान संख्येनं काय केला, आपण भाग दिला. त्यामुळे आपला टाईम रेशो हा आला 1:3. ओके. आता ही सर्व वर्किंग नोट केल्यानंतर खऱ्या स्वरूपानं आपण काय करतो, प्रॉब्लेमला सुरुवात करतो. आता ही पूर्ण वर्किंग नोट झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे तयार करावं लागतात आणि त्यामध्ये हे तुम्हाला दिलेले सर्व एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपण काय करत असतो, डिवाइड करत असतो. कुठल्या बेसिसवरती, सेल्स बेसिस किंवा टाईम बेसिसवरती ते आपण डिवाइड करत असतो. मग चला बघूया की फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट.